मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. गोयकारांचे मराठीसाठी काय योगदान असा प्रश्न सर्रासपणे विचारला जातो. नमस्कार, मी अदिती जांभळे आणि तुम्ही पाहताय गोवन वार्ता लाईव्ह साहित्य वार्ता. गोमंतकीय साहित्य ही संज्ञा 1905 पासून रूढ झाली असली तरी गोव्यातल्या मराठी साहित्याला बराच प्रदीर्घ इतिहास आहे. हा इतिहास टका, झुला, शिलालेख, ताम्रपट यांनी जिवंत ठेवला. या इतिहासात पराक्रमांच्या गाथेबरोबरच अध्यात्म प्रवणताही आहे. महानुभाव, नाथ आणि वारकरी या भक्ती परंपरांनी ही अध्यात्म प्रवणता समृद्ध केली आहे. भजन, कीर्तन, आरती, गवळणी, कटाव आदींनी गोमंतकीय मराठी भजन परंपरा विकसित केली आहे. मौखिकतेतून मुद्रित स्वरूपात झालेला हा मराठीचा वावर विलक्षण स्वरूपाचा आहे. मलखणे, खाटेग्राम, वेळूस, बांदोडा या ठिकाणी सापडलेल्या शिलालेख आणि ताम्रपटांमधून गोमंतकातील मराठीचं मूळ शोधता येतं. मराठी भाषेतील साहित्य, व्याकरण, संपादन, कोश निर्मिती, संशोधन यामध्ये गोमंतकीयांनी आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला. मराठी भाषेतील साहित्यात गोमंतकीयांनी दिलेलं हे योगदान विविधांगी स्वरूपाचं आहे. प्रस्तुत लेखात गोमंतकीयांनी सर्वप्रथम सुरू केलेले वाङ्मय प्रवाह, प्रकार आणि त्यातील योगदान अभ्यासलेले आहेत. मध्यवर्ती मराठी भाषेतील लेखकांपेक्षा गोव्यातील मराठी लेखक काळाच्या एक पाऊल पुढे होते. त्याचं कारण त्यांच्याकडे असलेली बहुभाषिकता. गोव्यात प्रदीर्घ काळ पोर्तुगीज सत्ता असल्या कारणाने गोमंतकीयांचा संबंध फ्रेंच, इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन या भाषांशी आलेला दिसतो. त्यामुळेच जगभरातल्या साहित्यामध्ये होणाऱ्या स्थित्यंतरांचं ज्ञान गोमंतकीयांना सर्वप्रथम होत होतं. पाश्चात्य आधुनिक परंपरांचा पगडा गोमंतकीय लेखकांवर अधिक होता. उदाहरणार्थ डॉना प्रापर्सिस या विदुषीने बाभ बोरकरांवर लॅटिन संस्कृतीच्या मूल्यांचे, आदर्शांचे आणि विचार प्रणालीचे केलेले संस्कार. गोमंतकीय लेखकांमध्ये वैश्विक मूल्यदृष्टीचं भान येण्याला कारण म्हणजे पाश्चात्य लेखक आणि त्यांच्या साहित्याशी आलेला गोमंतकीय लेखकांचा संबंध. या संदर्भात सशम देसाई म्हणतात, खरं सांगायचं झाल्यास गोव्यातील पाश्चिमात्य शिक्षित तरुणांमध्ये जडवादी मतप्रणालीचा जो प्रादुर्भाव झाला त्याचं उगमस्थान गेइरा जुंकेरू, आंतेरू द केंताल आदी पोर्तुगीज कवी ग्रंथकारांच्या जडवादी साहित्यात आहे. सशम देसाई आणि बाभ बोरकरांच्या या दाखल्यावरून गोमंतकीय लेखकांना वैश्विक मूल्यदृष्टीचं भान होतं आणि ते मध्यवर्ती मराठी धारेच्या एक पाऊल पुढे होतं असं थेटपणे म्हणता येतं. ज्या काळी मराठी भाषेत कलेसाठी कला की जीवनासाठी कला या प्रकारचे बाळभूत स्वरूपाचे वाद निर्माण होत होते, त्या काळी गोमंतकीय आधुनिक लेखक युरोपीय साहित्याकडे आकर्षित झाले होते. त्यातलं महत्त्वाचं साहित्य मराठी भाषेत अनुवादित करण्याचं काम गोमंतकीय लेखकांनी केलंय. व्यंकटेश अनंत पै रायकरांनी डॉक्टर ऑतेरो दी फिग्रेदो यांच्या कादंबरीचा प्रेमवेडी या नावाने केलेला अनुवाद, बाब बोरकरांनी स्टीफन झ्वायंगच्या द बर्निंग सिक्रेट या कादंबरीचा जळते रहस्य, लक्ष्मणराव सरदेसाईंनी फ्रान्सिस गोमिश यांचा कादंबरीचा ब्राह्मण, बाद सातोस्करांनी पर्ल बक या जागतिक कीर्तीच्या कादंबरीकाराची मदर, लेम्बर्ट मास्कारेन्हास यांच्या सॉरोईंग लाईज माय लँड या कादंबरीचा प्रशी नेरुरकरांनी गोवा माझा सुखाचा हा केलेला अनुवाद ही उदाहरणं महत्वाची ठरतात. अलीकडेच नरेश कवडींनी दामोदर मावजो यांच्या कार्मेलिन या कादंबरीचा त्याच नावाने मराठीत केलेला अनुवाद, तसंच माधवी देसाईंनी महाबळेश्वर सैल यांच्या हावठाण या कादंबरीचा फिरत्या चाकावरी हा मराठीत केलेला अनुवाद हा कोकणी मराठी भाषा भगिनींच्या भाषिक आदान प्रदानाची, सौहार्दाची साक्ष देणारा आहे. गोमंतकीयांनी मराठी कवितेतही मोलाची भर घातली आहे. कृष्णदास शामा यांना गोमंतकीय मराठीतील आद्य कवी मानलं जातं. त्यांनी श्रीकृष्ण चरित्र कथा ग्रंथाचं लेखन इसवी सन 1526 मध्ये केलंय. हा ग्रंथ भागवताच्या दशमस्कंदावर आधारलेला असून संत एकनाथांच्या चतुश्लोकी भागवत आणि एकनाथी भागवताच्या अगोदरचा आहे. म्हणजे भागवतातील तत्वज्ञान संत एकनाथांच्या अगोदर मराठीत आणण्याचं काम गोमंतकीय आद्य कवी कृष्णदास शामांनी केलंय. या ग्रंथात एकूण 3135 ओव्या आणि 19 अवस्वरूंचा समावेश आहे. मराठीतील विडंबन काव्याची सुरुवात प्र के अत्रेंच्या झेंडूची फुले या काव्यसंग्रहापासून मानली जाते. झेंडूची फुले हा काव्यसंग्रह 1925 साली प्रसिद्ध झाला.
परंतु वि का प्रियोळकर यांनी लिहिलेली विडंबन कविता 1920 पासूनच त्यांच्या स्वयंसेवक या मासिकातून प्रसिद्ध होत होती. म्हणजे अत्रे यांच्या पूर्वीपासून विडंबन कविता लेखनाचं काम वि का प्रियोळकर करत होते. त्यांच्या विडंबन कवितेचा देमांद महात्म्य हा काव्यसंग्रह प्र के अत्रेंच्या झेंडूची फुले या काव्यसंग्रहानंतर प्रकाशित झाल्यामुळे विडंबन काव्याच्या जनकाचा मान प्र के अत्रेंना मराठी समीक्षकांनी दिलाय. महत्वाची बाब म्हणजे देमांद महात्म्य या विडंबन काव्याला प्रस्तावना प्र के अत्रेंनी दिली आहे. मराठी रंगभूमीचा उदय इसवी सन 1690 साली तंजावर इथे तंजावरचे राजे दुसरे शहाजी यांच्या लक्ष्मीनारायण कल्याण या नाटकाने झाला. त्यामुळे लिखित स्वरूपातील मराठी नाटकाची जन्मभूमी ही तंजावर असायला हवी. विष्णुदास भावे यांचं सीता स्वयंवर हे नाटक 1843 मध्ये रंगभूमीवर आलं. त्यांच्या सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग सांगली इथे 1843 मध्ये करण्यात आला. गोमंतकीय संशोधक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक ज स सुकटणकर यांनी मराठी रंगभूमीचा उगम तंजावर येथे 1609 मध्ये झाल्याचं पुराव्यानिशी रुपडी आणि रुपड्यांची रूपकथा या ग्रंथाच्या माध्यमातून सिद्ध केलं. भाषिक देवाणघेवाणीचा विचार करताना तंजावर हे महाराष्ट्रापासून खूप दूर आहे. त्या मानाने गोमंतक महाराष्ट्राच्या शेजारी आहे. त्यामुळे विष्णुदास भावे यांच्या अगोदर गोमंतकीय नाटककार रघुनाथ शेठ सावंत यांचं लिखित स्वरूपातलं पहिलं दशावतारी नाटक 1818 मधलं आहे. मराठीतील संगीत नाटकाचे निर्माते म्हणून अण्णासाहेब किर्लोस्करांना मराठी समीक्षकांनी मान दिलाय. अण्णासाहेब किर्लोस्करांनी ज्यांच्यापासून प्रेरणा घेतली ते गोमंतकातील संगीत नाटककार म्हणजेच कृष्ण भट्ट बांदकर होय. कृष्ण भट्ट बांदकर यांच्या शुकरंभा संवाद या संगीत नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांनी 1880 साली संगीत शाकुंतल हे नाटक पुण्यात रंगभूमीवर आणलं. तत्पूर्वी कृष्ण भट्ट बांदकर यांनी शुकरंभा संवाद, लोपामुद्रा संवाद, नटसुभद्रा विलास व अहिल्योद्धार या 4 संगीत नाटकांचं लेखन केलं होतं. त्यामुळे मराठीत संगीत नाटकाच्या निर्मितीचा मान हा किर्लोस्करांकडे न जाता गोमंतकीय संगीत नाटककार कृष्ण भट्ट बांदकर यांच्याकडे जातो. मराठी भाषेला प्रादेशिक कथेचं देणं वि स सुकटणकरांच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी या कथासंग्रहानं दिलं. हा त्यांचा कथासंग्रह 1931 साली प्रसिद्ध झाला. या संदर्भात प्रल्हाद वडेर म्हणतात, मराठी प्रादेशिक कथेचा हा आद्य आविष्कार. या दृष्टीने मराठी कथेत प्रादेशिकतेची नांदी झाली आणि आज प्रादेशिक कथा कादंबरीचा एक महावृक्ष झालेला दिसतो. प्रादेशिक कथा हे मराठी साहित्याला वि स सुकटणकरांनी दिलेलं महत्वाचं योगदान. प्रादेशिक कथा या वाङ्मय प्रकारावर आजही त्यांचाच ठसा आहे. वडेर यांच्या वरील विवेचनातून मराठी प्रादेशिक कथेचं दालन समृद्ध करण्यामागे सुकटणकरांचं असलेलं योगदान स्पष्ट होतं. मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी म्हणून राभी गुंजीकर यांच्या मोचनगड या कादंबरीचा उल्लेख केला जातो. राभी गुंजीकर यांनी मराठी भाषेत ऐतिहासिक कादंबरीचं पर्व सुरू केलं. मोचनगड प्रवृत्ती अशी संज्ञा भालचंद्र नेमाडेंनी त्या संदर्भात वापरलेली आहे. मोचनगड करते आणि विविध ज्ञान विस्ताराचे संपादक राभी गुंजीकर यांचं घराणं मूळ गोव्याचं होतं. त्यामुळे मराठीतील ऐतिहासिक कादंबरीचं पर्व गोमंतकीयाने निर्माण केलं. हे मराठीतील महत्वाचं योगदान आहे. याचप्रमाणे आनंद लहरी हे गोव्यात मराठीतलं पहिलं नियतकालिक सुरू करणारे सूर्याजी सदाशिव महात्मे यांनी लिहिलेली वेशधारी पंजाबी ही रहस्यप्रधान कादंबरी 1886 मध्ये प्रकाशित झाली. तत्पूर्वी मराठीत रहस्यप्रधान कादंबरी निर्माण झाली नव्हती. मराठीतील आद्य रहस्यप्रधान कादंबरी वेशधारी पंजाबी आहे हे डॉक्टर विद्या प्रभुदेसाई यांनी समप्रमाण सिद्ध केलंय. म्हणजे मराठी भाषेत रहस्यप्रधान कादंबरीचा प्रारंभही सूर्याजी सदाशिव महात्मे या गोमंतकीयाकडूनच झालाय हे मान्य करावं लागतं. ख्रिस्ती मराठी वाङ्मयाच्या प्रवाहाचं मूळ देखील गोमंतकातच सापडतं. पहिला ख्रिस्ती मिशनरी मराठी वाङ्मयातील लेखक म्हणून ख्रिस्त पुराणकार फादर थॉमस स्टीफन्स यांचा उल्लेख करावा लागतो. गंगाधर मोर्जे म्हणतात, फादर थॉमस स्टीफन्स पासून मराठी वाङ्मय क्षेत्रात ख्रिस्ती मराठी वाङ्मयाचा एक नवा प्रवाह सामील झालेला दिसतो. मराठीत एक नवीन धर्मश्रद्धा अनेक रूपांनी आपली अभिव्यक्ती करण्यासाठी प्रयत्नशील होताना दिसते. फादर थॉमस स्टीफन्स यांच्याबरोबर पाद्री एतियन द ला क्रुवा, पाद्री आंतोनियो द सालंदाज, सिमाव द गॉमिश, पाद्री द पेद्रोस यांनीही मराठी वाङ्मय विश्वात मोलाची भर घातलेली आहे.
पाठ्यचिकित्सा शास्त्राचे जनक असलेल्या अ.का. प्रियोळकरांनी मराठी साहित्य संशोधन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. पाठ्यशास्त्र चिकित्सेचे नवे मानदंड घालून अनेक ग्रंथ नव्याने संपादित केले. अ.का. प्रियोळकरांनी मराठी संशोधन पत्रिकेच्या संपादकाची जबाबदारी जवळपास 13 वर्ष पेलली होती. डॉक्टर कृभी कुलकर्णी, डॉक्टर श्री म. पिंगे, डॉक्टर वि.वा. प्रभुदेसाई, डॉक्टर स. ग. मालशे, डॉक्टर मीना जोशी, डॉक्टर सरोजिनी नारायण शेंडे आदी साहित्य संशोधन आणि भाषा विज्ञान यामध्ये बहुविध स्वरूपाची कामगिरी नवी संशोधकांची पिढी मराठी भाषेत अ.का. प्रियोळकरांनी निर्माण केली. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, लक्ष्मीकांत व्यंकटेश प्रभू भेंबरे, स.शम देसाई, वि.वा. प्रभुदेसाई, प्रकाशचंद्र शिरोडकर यांनी मराठी भाषा, साहित्य, संपादन आणि संशोधन अशा बहुविध पातळीवर दिलेलं योगदान अत्यंत महत्त्वाचं ठरतं. उदाहरणादाखल स.शम देसाई यांचं संशोधन कार्य पाहता येईल. स.शम देसाई यांनी पोर्तुगीज मराठा संबंध, मराठ्यांच्या इतिहासाची साधने, पोर्तुगीज दप्तर, शिवशाही पोर्तुगीज कागदपत्रे आदी ग्रंथांमधून आपल्या संशोधनाचा ठसा मराठी साहित्यात उमटवलाय. केवळ साहित्याच्या अनुषंगानेच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात गोमंतकीयांनी स्वतःच्या प्रतिभेचा ठसा उमटवलाय. लोकमान्य टिळकांच्या पत्रकारितेच्या एक पाऊल पुढे जाणारी पत्रकारिता गोपू हेगडे देसाई यांनी भारत या वृत्तपत्राच्या माध्यमातून केली. राजकीय विषय मांडताना अस्पृश्यता, व्यसनाधीनता, स्त्रियांवरील अत्याचार यासारखे विषय मांडून आपल्या पत्रकारितेला सामाजिकतेची जोड दिली. त्यांच्या लेखणीचा वापर त्यांनी जसा पोर्तुगीजांच्या विरोधात केला तसाच आप्तस्वकीयांच्यातील अनिष्ट प्रथा परंपरा यांच्या विरोधात देखील केला. कोशनिर्मिती बाबतीत दिलेलं पंडित महादेव शास्त्री जोशी, राणा वेलिंगकर तसंच श्रीराम पांडुरंग कामत यांचं योगदानही अनन्यसाधारण आहे. गोमंतकीय चित्रकार दीनानाथ दलाल आणि रघुवीर मुळगावकर यांनी आपल्या चित्रशैलीतून मराठी पुस्तकांचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला दिसतो. गोमंतकीयांच्या या बहुविध योगदानाबद्दल संशोधक महर्षी अ.का. प्रियोळकर म्हणतात, गोमंतकीयांना इतिहास, भाषा व संस्कृती या क्षेत्रात संशोधन करण्याची उत्कट आवड आहे. बुद्धिवैभवामध्ये गोमंतकीय लोक इतर कोणत्याही वर्गाला हार जाणार नाहीत. आधुनिक मराठी वाङ्मयाच्या विकासाला गोमंतकीयांनी फार मोठा हातभार लावलाय. या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा एकत्रित आढावा घेतला असता वाङ्मयाच्या प्रत्येक शाखेच्या कार्याची सुरुवात गोमंतकीयांनी केली आहे असं नक्कीच म्हणता येईल. तर गोवन वार्ता लाईव्ह साहित्य वार्तामध्ये अशाच पद्धतीनं साहित्याशी संबंधित वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम आणि घटनांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.